अहिल्यानगरमधील राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक ही स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या कार्याला आणि त्यांनी निर्माण केलेल्या विश्वासाला न्याय देण्याची संधी आहे, असं भावनिक प्रतिपादन माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. राहुरी तालुक्यातील उंबरे आणि ब्राह्मणी गणातील कार्यकर्त्यांच्या भव्य बैठकीत बोलताना त्यांनी अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्यानं विजयी करण्याचं आवाहन करत सर्व घटकांनी एकजुटीनं विकासाच्या दिशेनं वाटचाल करण्याचा निर्धार व्यक्त केला. राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारात राहुरी तालुक्यातील उंबरे आणि ब्राह्मणी गणातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी विखे बोलत होते. तर या सभेच्या सुरुवातीला विखे पाटील यांनी सर्व उपस्थितांच्या वतीनं विविध स्तरावर योगदान देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. विशेषतः तनपुरे परिवाराच्या भूमिकेचं कौतुक करत ते म्हणाले की माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतलेला निर्णय हा माणुसकी, संस्कार आणि राजकीय परिपक्वतेचं उदाहरण आहे. सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. राजकारणात सर्वसमावेशकता अत्यंत आवश्यक आहे. कोणत्याही गटाच्या व्यक्तीची अवहेलना न करता एकजुटीनं काम करणं हीच खरी ताकद आहे, असा संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. तर या बैठकीत संघटन बळकट करण्यावर विशेष भर देत विकासाच्या मुद्द्यावर जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तर शेवटी येत्या 23 तारखेला होणाऱ्या मतदानात कमळ चिन्हासमोरील बटन दाबून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला बळकट करण्याचे आवाहन करण्यात आले. माझं अनेक गोष्टी जुळलेल्या आहेत. हे मतदान आहे स्वर्गीय कर्डिले साहेबांच्या त्यागाचं, त्यांच्या विकास कामाचं हे मतदान आहे. महायुतीच्या सरकारने घेतलेल्या शेतकरी लाडके बहिणींच्या निर्णयासाठी हे मतदान आहे. तनपुरे परिवाराचं या निवडणुकीमध्ये केलेल्या त्यागासाठी हे मतदान आहे. माझा जो कार्यक्रम 24ला फिट केला त्याची परतफेड म्हणून करण्यासाठी चूक सगळ्या सुधारल्या गेल्या पाहिजेत आणि परत एकदा राहुरी तालुका हा विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे जात राहील या विश्वासाने आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात. मला विश्वास आहे की 23 तारखेला सगळेजण पूर्ण ताकदीने स्वर्गीय कर्डिले साहेबांना आदरांजली देण्यासाठी बाहेर पडाल, मतदान कराल आणि या मतदानाच्या माध्यमातून अक्षयला एक आपली सेवा करायची संधी अवश्य द्याल. प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24, राहुरी, अहिल्यानगर.